मित्रांनो, तो बघा फणसाचं झाड आपल्या अंगणात आहे. दिसते तुम्हाला? माझ्या घरातून मी कॅमेरा मारला आहे. हे बघा फणस आहे एक, दिसते तुम्हाला? हे फणसाचं झाड, चाफ्याचं झाड. आणि आपण एक फणस काढला आहे त्यातून. आणि बघा आता त्याचा फणस सुवर्ण कापत आहे. आणि हा तेल घेतलं आहे त्याला लावायला थोडंसं. फणसाची कटिंग बघू आता फणस कसा आहे आतमध्ये. जास्तच पिकलाय वाटतं जरा, नाही? फणसाच्या झाडावरच तो असा पिकलेला होता. हे बघा फणसाचं झाड. आणि हा आपला घर. दिस इज माय फोटो. हे बघा फणस पिकलाय, जाम पिकलाय, झाडावरच पिकला होता. आणि अशा रीतीनं फणसाचा आपण 2 काप बनवलेत. आता त्याचे तुकडे करून कसा फणसाचे गरे करते सुवर्ण बघूया. हा हा, काय वास सुटलाय, एकदम सुगंध पसरलाय घरभर. जास्तच पिकलाय तो, तरी सुद्धा मस्त गोड लागल खायला. एक हाती बाजूला दिली बा ऑटोमॅटिक. जास्तच पिकलाय, पण पिकू दे, मस्त खावाला गोड लागल तेवढंच. नसतं नरम नरम. हे बघ कशी, जास्त मोठं नाही ते, छोटं छोटं आहेत, पण छान गोड गोड लागल. हे बघा आपल्याला तुम्हाला फणसाचं झाड दाखवते बघा. बघा माझ्या अंगणातला फणस आहे तो. हे बघा फणस मस्त एकदम भारी, छोटात पण कसलं भारी दिसतात, गोल्डन. जाम गोड लागतील हो खाल्यावर. हा मस्त वाटते बरं, बघायलाच मस्त वाटते, तर खायला किती भारी वाटेल. अरे वा मस्त. हे बघा ही जी पण व्हिडिओ बघत असेल त्याला खरोखर तोंडाला पाणी सुटलं असेल. आणि ही लगेच व्हिडिओ मी यूट्यूबला लगेच टाकताय. आणि हे फणसाचं घरं माझ्या घरातच आहेत. कोणाला लगेच आमचे गाववाले कोण असतील, कोणाला 2-3 घरं खायचं असेल त्याने लगेच या. मला वाटतं उद्यापर्यंत राहतील, हे फ्रीजमध्ये ठेवतो. आणि बाकी कोणातरी देऊन टाकायचं, एवढं का संपणार नाही आपल्याला. पण पारते बघा. तर हे बघा अशा प्रकारे आपण फणसाचं आपण तुकडं तुकडं करून त्याच्यात दिसते बघा कसं मस्तपैकी सुरीने कापल्यामुळे बघा सगळ्या फणसाच्या त्या हाटी असते ना ती पण कटिंग झाली. सुवर्ण बोलतो मी मॅक्शिवर आहे, मला दाखवू नका म्हणून तिचा चेहराने दाखवत आपण. काय हरकत आहे? हे हे बघा कसं मस्त दिसतंय. हे बघा असा फणस त्याला कटिंग केलाय.
अभिला बोलवा. यो मोठा घर आहे बघा. नाही 2 आहेत. 2 आहेत का? पण मस्त वाटते बघ. आता पनवेलला विकत घेतो आपण, 100 महागाचे रुपये पडतात. 100ला किती? पाव किलो. पाव किलो 100. आता आपल्याला 2-3 किलोचा होईल. 1000 रुपयाचा झाला की तुमचा. 1,000-1,500चा जास्त. तर अशा रीतीने बघा एवढे आपले खावापुरतं कारल्यान गरं फणसाचं. आणि हे बघा ह्यो फणस. आता ह्यो बाकी पॅक करून ठेवायचा. आणि कोण जर आला तर त्याला लगेच फ्रेश काढून द्यायचं याच्यातलं. चला, फणसाची ही आपण काय ती यूट्यूबला टाकणारी व्हिडिओ इथंच आपण संपवतो. आणि खरंच आमचे कोण जवळचे मित्र असतील त्यांनी या फणसाचा गरं खावाला. कारण अशा उन्हाच्या ह्याच्यात मस्तपैकी ते खायला गोड आणि शरीराला चांगलं असतात. फ्रीजमध्ये ठेवतो थंड गर खायला या. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला बाय, गुड बाय.